लग्नानंतरचे प्रेम भाग 46. एक तर एवढं सुंदर दिसायचं आणि त्यात भर म्हणून हे. दिस इज नॉट फेअर हां. तो जवळ येऊन तिच्या हनुवटीला धरून तिच्या नजरेत नजर मिसळत म्हणाला. तिने अलगद पापण्या मिटून घेतल्या. त्याने अलगद तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर ओठ टेकवले. तिने मिठी घट्ट करत त्याचे श्वास श्वासात भरून घेतले. अलगद तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. सोड सुमित, चल आवरून घे, ती त्याच्यापासून दूर जात म्हणाली. तोही आवरायला आत गेला. ही मात्र तिथेच बसून त्याचा प्रेमळ स्पर्श अनुभवत होती. खाली सगळे नाश्ता करायला बसले होते. दादासाहेब आणि लताची गावी जायची सर्व तयारी झाली होती. प्रिया पण तिचं आवरून कॉलेजला जायला तयार झाली होती. तेवढ्यात सुमित धनश्री पण खाली आले. गुड मॉर्निंग म्हणून सर्वांना विश करून तो पण नाश्ता करायला बसला. धनश्री पण त्याच्या समोर प्रियाच्या बाजूला येऊन बसली. सगळे सोबतच नाश्ता करायला बसले होते. सुनीता सर्वांना नाश्ता वाढत होती. सुमित बेटा, ठीक आहेस ना? दादासाहेब सुमितकडे पाहत म्हणाले. हो दादा. दादा, खरंच तुम्ही रात्री खूप छान समजवलं मला. सुमित पुन्हा भावूक होत म्हणाला. अरे, मी काही समजावलं नाही. तुझं मन मोकळं झालं त्यामुळे तुला बरं वाटलं. बरं, ठीक आहे. आज आम्ही पण निघतोय. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या तब्येतीची काळजी घेऊन काम करा. आणि तुझं काय अभ्यास व्यवस्थित चालू आहे ना? ती प्रियाकडे पाहत म्हणाली. हो दादा, प्रिया म्हणाली. लता आणि वैशाली दोघीच काहीतरी बोलत होत्या. दादासाहेब आणि संजयराव पण कामाच्या बाबतीत बोलत होते. इकडे धनश्री आणि सुमितचा मात्र नजरेचा खेळ सुरू होता. त्याने एक घास खात गालात हसत तिच्याकडे पाहत एक डोळा मिचकावला. तशी ती लाजून लाल झाली. प्रिया मात्र दोघांचा हा नजरेचा खेळ पाहत होती. मी पाहिलं आहे बरं का, प्रिया धनश्रीला कोपर मारत म्हणाली. तसं धनश्रीने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. हे बरं आहे. मी नुसतं बोलले तर माझ्यावर डोळे मोठे करते आणि तो दादा डोळे मिचकावून त्रास देतोय तरी ही लाजते. प्रिया हळू आवाजात तोंडातल्या तोंडात पुटपुटली. बरं चला मी जाते म्हणत प्रिया उठली. बाय मम्मा, बाय पप्पा म्हणत प्रिया आईच्या गळ्यात पडली. आज डायरेक्ट पप्पा. दादासाहेब प्रियाकडे पाहत कौतुकाने म्हणाले. प्रिया पण स्माईल करत त्यांच्या गळ्यात पडली. जाते मी आई. दादा पोचल्यावर मला फोन करा आणि काळजी घ्या म्हणत ती आपली बॅग घेऊन कॉलेजला पळाली. काय पोरगी आहे, जरा म्हणून स्थिर नाही. लता काकू पाठमोऱ्या धनश्रीकडे पाहत म्हणाल्या. दरवाजात जाऊन माघारी चढून तिने पुन्हा सर्वांना हात हलवत बाय केलं. तसेच सगळेच हसायला लागले. तेवढ्यात संजयरावांचा फोन वाजला. तसं सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. हां, हॅलो, बोल दिनेश. संजयराव मोबाईल कानाला लावत म्हणाले. काय झालं? काय झालं त्यांना? आणि आता त्यांची तब्येत कशी आहे? संजयरावांचं पुढचं वाक्य ऐकून सगळ्यांच्या हातातला घास हातातच राहिला. त्यांचं पुढचं बोलणं ऐकण्यासाठी आता सगळ्यांचे कान टवकारले होते. सुमित पण विचारात पडला. रोहितचा फोन होता. इतकं तर त्याला समजलं होतं. बरं ठीक आहे, तू त्यांची काळजी घे, संजयराव म्हणाले. अरे हो रे, तू नको त्यांची काळजी करूस. सुमित जाईल तिकडे. तू आईच्या तब्येतीची काळजी घे आणि हो, हॉस्पिटलचा ॲड्रेस मेसेज कर. बरं ठेव म्हणत त्यांनी फोन ठेवला. सगळेच प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहत होते. काय झालं बाबा? दिनेशचा फोन होता ना? सुमित म्हणाला. हो, अरे रोहितच्या आईची अचानक तब्येत बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. ओय नो, अचानक काय झालं काकूंना? सुमित काळजीच्या सुरात म्हणाला. अरे अचानक पहाटे त्यांच्या छातीत दुखायला लागलं.
हे बघ, त्यांनी हॉस्पिटलचा ॲड्रेस पाठवला. मी जातो ऑफिसला. जाता जाता त्यांना पाहायला. संजय राव पण सुमित, अरे आपल्या बेंगलोरच्या प्रोजेक्टचं काम कुठं आलं आहे ते पाहायला, आणि तिकडे काय गडबड झाली आहे ते पण पाहायचं होतं. त्यासाठी आज दिनेश बेंगलोरला जाणार होता. पण अचानक त्याच्या आईची तब्येत बिघडली म्हटल्यावर आता त्याला तर नाही ना पाठवू शकत. मी त्याला सांगितले, काळजी करू नकोस, सुमित जाईल म्हणून. तसं धनश्रीने पटकन सुमितकडे पाहिलं. तो पण तिच्याकडेच पाहत होता. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. सुमित आता पुन्हा आपल्यापासून दूर जाणार या विचारानेच तिचं मन भरून आलं. बाबा मी जातो, पण त्याआधी हॉस्पिटलला जाऊन काकूंना भेटून येतो. ठीक आहे. त्यांनी फ्लाईटचं तिकीट ऑनलाईनच बुक केलं आहे. ते कितीचं आहे ते आधी त्याला फोन करून विचारून घे. इकडे धनश्रीने मोठ्या मुश्किलीने अश्रूंना थोपवून धरलं होतं. सुमितने एक वेळ तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कमालीची ओढ आणि आतुरता त्याला दिसत होती. दोघांची नजरानजर होताच ती खाली पाहत पटकन उठून जायला निघाली. अगं धनश्री, नाश्ता असा अर्धवट ठेवून कुठे निघालीस? वैशाली तिला पाठीमागून आवाज देत म्हणाल्या. नको आई, मला म्हणत ती जिन्यावरून पटकन वरती खोलीत गेली. सुमित, अरे बघ तिला काय झालं? वैशाली काळजीच्या सुरात म्हणाल्या. तो पण पटकन उठून वरती गेला. धनश्री पटकन आत आली आणि स्वतःला बेडवर झोकून देत तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ती उशीत तोंड खुपसून रडत होती. तेवढ्याच सुमित आत आला. तिला असं रडताना पाहून त्याच्या काळजात कळ गेली. धनू, धनश्री, अगं ऐक ना, उठ ना. तू तिच्याजवळ जाऊन तिला उठवत म्हणाला. ती आवेगाने त्याला बिलगली. ती त्याच्या कुशीत चिरून हुंदके देऊन रडू लागली. धनू ऐक ना, शांत हो ना गं, प्लीज धनू. त्याचा आवाज कातर झाला. सुमित, तू का जातोयस? तू नको ना जाऊस, ती मुसमुसत बोलत होती. अगं मग कोण जाणार, तू सांग बघू. तो तिचा चेहरा घेत म्हणाला. सुमित, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू नसताना मला नाही चैन पडणार, ती हुंदका आवरत म्हणाली. धनू जरा समजून घे ना अगं, तिकडे दिनेशच जाणार होता, पण तू ऐकलंस ना, त्याच्या आईची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळे मला जावं लागत आहे ना, तो तिला समजवत म्हणाला. सुमित, अरे आत्ताच पण एकत्र आलो, त्यानंतर आजीचं हे असं झालं, आणि आता पण तू मला एकटीला सोडून दूर जातोयस. मला नाही रे तुला पाहिल्याशिवाय चैन पडत. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून मुसमुसत बोलत होती. अगं धनश्री, 4 दिवसांचा प्रश्न आहे. मी तिथलं काम आवरून 4 दिवसातच परत येणार आहे. हा असा पंख लावून गेलो आणि हा असा पंख लावून हवेतून उडत तुझ्या मिठीत आलो. तो मिठी घट्ट करत म्हणाला. तो बराच वेळ तिला समजवत होता. हो नाही करत. शेवटी ती मनावर दगड ठेवून त्याला जा म्हणाली. पण 4 दिवसात परत यायचं वचन तिने त्याच्याकडून घेतलं. हो ग माझी शोना, मी 4 दिवसात परत येतो, तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. हे बोलताना त्याच्या डोळ्यात पण अश्रू जमा झाले होते. किती हळवी झाली आहे धनश्री, मला कळतंय ग तुझं मन, पण आता मला पुढे दुसरा कुठला मार्ग पण दिसत नाही, तो मनातच विचार करत म्हणाला. माझ्याच आधीच्या वागण्याची मला शिक्षा मला मिळते. धनश्री शून्यात पाहत म्हणाली. धनू, अशी का बोलतेस तू? हो, अरे एवढे दिवस आपण एकत्र राहत होतो, तर मी तुझ्याबद्दल गैरसमज करून घेऊन तुला दूर ठेवलं, त्याची शिक्षा मला आता मिळते, ती भावूक होऊन म्हणाली. धनश्री, वेडी आहेस का तू? अशी नको ना बोलू अगं, 4 दिवस मी तुझ्यापासून दूर जातोय. प्लीज धनश्री, मी गेल्यावर स्वतःला त्रास नको ग करून घेऊ, नाहीतर माझं पण मन तिकडे कामात लागणार नाही, तो काकुळतीने तिला समजवत म्हणाला. इकडे संजयराव सर्वांचा निरोप घेऊन ऑफिसला गेले.
दादासाहेब आणि लता पण त्यांची आवराआवर करायला खोलीत गेले. धनश्री अशी अचानक उठून गेल्यामुळे आत्या वैशालीकडे पाहत म्हणाल्या, अगं वहिनी, धनश्रीला काय झालं अचानक? अशी खाता खाता का बरं उठून गेली? अहो आत्या, तिला वाईट वाटलं असेल. आपण पाहतोय ना, त्या दोघांचं नातं आता कुठे फुलायला लागलं होतं, तर एकामागून एक अडथळे येत आहेत. आईच्या जाण्याने दुःखात बुडलेला सुमित आता कुठे ठीक होत होता, तर आता तो बंगलोरला जाणार. त्याचं दुःख तिला झालं असेल. वैशालींना धनश्रीच्या मनाची घालमेल समजली होती. थोड्या वेळाने सुमित पण धनश्रीची कशी बशी समजूत काढून खाली आला. आई, मी हॉस्पिटलला जाऊन येतो. सुमित, अरे धनश्री ठीक आहे ना? त्या काळजीच्या सुरात म्हणाल्या, आहे ठीक, पण तू थोड्या वेळाने जाऊन जरा तिच्याशी बोल. अगं दादा आणि काकू कुठे आहेत? ते किती वाजता निघणार आहेत? आता जेवण करूनच निघतील ते. तू येशील ना परत तोपर्यंत? वैशाली प्रश्नार्थक नजरेने सुमितला म्हणाल्या. हो हो, मी येतो, पटकन जाऊन. आणि तू दिनेशला फोन केलास का? फ्लाईट कितीची आहे? हो केला होता, संध्याकाळी 5ची फ्लाईट आहे, म्हणत तो वैशालींना बाय करून बाहेर पडला. इकडे धनश्री अजूनही रूममध्ये बसून अश्रू ढाळत होती. मागच्या 8-10 दिवसात तो उदास होता, तर तिचा जीव त्याच्याशी बोलण्यासाठी झुरत होता. आणि आत्ता कुठे रात्रीपासून तो आजींचं दुःख विसरून नॉर्मल झाला होता, तर नियतीने असा दोघांमध्ये पुन्हा दुरावा निर्माण केला. तो आता नजरेसमोर पण नसणार, या विचारानेच तिला गहीवरून येत होतं. तेवढ्यात दार वाजलं. तिने डोळे पुसून मूड ठीक केला आणि दरवाजा उघडायला पुढे गेली. कोण असेल आता? या विचारातच तिने दरवाजा उघडला, तर समोर वैशाली आणि लता होत्या. आई, या ना, म्हणत तिने चेहऱ्यावर खोटं हसू आणलं. पण तिचे रडून रडून लाल झालेले डोळे पाहून वैशालींच्या काळजाचं पाणी झालं. तिचा असा अवतार पाहून दोघी पण निशब्द झाल्या होत्या. त्यांच्या पण पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या. अगं, आम्ही आता निघणार आहोत आणि तू इकडे रूममध्ये बसली आहेस? लता काहीतरी बोलायचं म्हणून बोलल्या. हो काकू, मी आता खाली येणारच होते, धनश्री जड आवाजात म्हणाली. धनू, नको ग एवढा त्रास करून घेऊस, वैशाली रडवलेल्या होत म्हणाल्या. त्यांच्या एका वाक्याने पुन्हा तिला गहीवरून आलं. आई म्हणून तिने त्यांना बिलगली आणि हुंदके देऊन पुन्हा रडायला लागली. शांत हो बाळा, अगं जीवनात असे प्रसंग येतच असतात. आपल्याला ज्या वेळेला जी गोष्ट हवी असते ती गोष्ट आपल्याला त्यावेळी मिळत नाही, म्हणून असं हरून बसू नये. तू समजूतदार आहेस ना? तू 4 दिवसात परत जाऊन येईल. तू नको ना असा स्वतःला त्रास करून घेऊस, त्या तिला समजवण्याच्या सुरात म्हणाल्या. त्यानंतर त्या दोघी तिच्याशी थोडा वेळ बोलत बसल्या. वैशाली तर तिच्याशी एका मैत्रिणीप्रमाणे बोलत होत्या. तिला पण त्यांच्याशी बोलून आता जरा बरं वाटत होतं. तितक्यात सुमित पण आला. त्याला आलेलं पाहून वैशाली म्हणाल्या, अरे सुमित, आता दिनेशच्या आईची तब्येत कशी आहे? आता ठीक आहेत त्या, पण डॉक्टर म्हणालेत अजून 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. थोड्या वेळाने दादासाहेब आणि लता काकू पण सर्वांचा निरोप घेऊन जायला निघाले. हेमा आत्या, वैशाली सगळेच त्यांना सोडायला बाहेर गाडीजवळ गेले. हेमा, चिंता करू नको आणि तब्येतीची काळजी घे, दादासाहेब हेमा आत्याकडे पाहत म्हणाले. हो, तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि वहिनी, तू पण काळजी घे ग, हेमा आत्या म्हणाल्या. धनश्री बेटा, काळजी घे आणि या पुन्हा कधीतरी गावी, जाता जाता दादासाहेब म्हणाले. तिने होकारार्थी मान डोलवली. धनश्री बेटा, जातो आम्ही आता, आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. आणि वैशाली आहे, प्रिया आहे, दोघींजवळ मन मोकळं करत जा. लता काकू तिचा निरोप घेत म्हणाल्या. आणि सोमू बाळा, तू पण लवकर परत ये, तिला जास्त वाट पाहायला लावू नकोस.
तिकडे गेल्यावर तब्येतीची काळजी घे. त्याने हसून मान डोलवली. काळजी घ्या म्हणून त्याने हात हलवून सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर वैशाली बाहेरच फेरफटका मारत होत्या. सुमित, धनश्री पण त्यांच्या रूममध्ये आले. धनश्री तर उदासच होती. तिला असं उदास पाहून यांचं काळजीकडे तडफडत होतं. धनू बोल ना म्हणत तो तिच्याजवळ गेला. काय बोलू? ती नाराजीच्या स्वरात म्हणाली. काहीही बोल, पण बोल. तो तिचं रडून रडून लाल झालेलं नाक ओढत म्हणाला. आऊच, दुखलं ना मला, ती कळवळून म्हणाली. धनू, माझी बॅग भरली का? तो इकडे तिकडे पाहत म्हणाला. नाही, मी नाही भरणार, ती दुसरीकडे तोंड फिरवत म्हणाली. चल आपण दोघी मिळून भरूया बॅग, तो म्हणाला. सुमित, नको ना जाऊ मला सोडून, ती त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाली. धनश्री, असा कसा ग लहान मुलाप्रमाणे हट्ट करतेस? मला तरी तुला सोडून जाताना आनंद होतोय का? मी पण माणूस आहे, मला पण त्रास होत असेल ना, म्हणत तो उठला आणि बॅग भरायला घेतली. सॉरी म्हणत धनश्री पण त्याला बॅग भरायला मदत करायला गेली. सॉरी धनू, पण तू कधी कधी ऐकतच नाहीस तर काय करू मी, तो तिला कुशीत घेत म्हणाला. दोघांचे पण डोळे भरून आले होते. त्याला तिला सोडून जायला मन करत नव्हतं, पण आता वेळच अशी आली होती, त्याला जावंच लागणार होतं. आता कुठे दोघांचं नातं बहरायला लागलं होतं, तर दोघांमध्ये विरहाची दरी आली होती. 4 दिवस म्हणता म्हणता तिकडे किती दिवस जातील हे अजून त्याला पण माहीत नव्हतं. त्याने मनावर दगड ठेवून तिचा निरोप घेऊन जायला निघाला. आईचा, आत्यांचा निरोप घेताना त्याला आजीची आठवण आली. तसे त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने एकदा धनश्रीकडे पाहिलं आणि पटकन बाहेर पडला. इकडे वैशाली पण रूममध्ये जाऊन धनश्रीचा विचार करत होत्या. तिला असं उदास झालेलं त्यांना पण पाहवत नव्हतं. तिचा मूड ठीक होण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत त्या बसल्या होत्या. तेवढ्यात त्यांना एक कल्पना सुचली, म्हणून त्या पटकन उठून प्रियाच्या रूमच्या दिशेने निघाल्या. इकडे धनश्रीला पण सुमित नव्हता, त्यामुळे खोलीत उभं राहू वाटत नव्हतं. ती त्याच्या आठवणी आठवत गुडघ्यात मान घालून बसली होती. सुमित्राने प्रियाला आवाज देत दरवाजावर नॉक केलं. प्रियाने पटकन येऊन दरवाजा उघडला. काकू, अगं ये ना, प्रिया म्हणाली.